पनीरचे मोदक बनवणार आहोत। तर मोदक बनवण्यासाठी बघा पावशर पनीर घेतलेला आहे, पिठी साखर करून घेतलेली आहे, मी मिक्सरवरती बारीक केलेली। इथे मी मिल्क पावडर 1 वाटी घेतलेली आहे, काजू बदामची पावडर आणि साजूक तूप घेतलेलं आहे। हे एवढं साहित्य आपण पनीर मोदक बनवण्यासाठी घेतलेलं आहे। चला बाकीची प्रोसेस करूया। पनीर बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व पनीर घालून घेतलेलं आहे। तर सर्वात आधी पनीर आपण मिक्सरवरती फिरवून घेऊया। इथे बघा पनीर मी छान मिक्सरवरती फिरवून घेतलेला आहे, मस्त स्मूथ अशी पेस्ट इथे पनीरची झालेली आहे। चला आता आपण बाकीची प्रोसेस करूया। गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे, कढई तापली का पाहूया आपण। कढई आपली चांगली गरम झाली, यामध्ये आता आपण जे तूप घेतलं आहे 1 चमचा साजूक तूप ते घालूया। सर्व तूप आपण इथे घातलेलं आहे बघा। आता जी पनीरची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती सर्व काढूया यामध्ये। सर्व पनीर बघा मी तुपामध्ये घातलेलं आहे। आता हे छान आपल्याला हलवत राहायचं आहे। तर आता त्याचं चांगलं आपण तुपामध्ये परतत राहूया। आता हे छान आपण 1-2-3 मिनिटं मस्त परतून घेऊ। एकदम मस्त आणि छान असे पनीरचे मोदक तयार होतात। मस्त अशी ही पनीरच्या मोदकची रेसिपी आहे बघा मैत्रिणींना। पनीर आता आपण चांगलं परतत राहूया आणि छान आपले पनीर मोदक आपल्या गणपती बाप्पासाठी तयार करूया। हे बघा पनीर पण आपलं मेल्ट होत चाललेलं आहे। जास्त नाही, आपल्याला बारीक गॅसवरती 1-2-3 मिनिटांचं हलवत राहायचं आहे। पनीर आपण छान असं परतून घेतलं बघा। आता यामध्ये आपल्याला जी 1 वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे ती घालायची। पूर्ण 1 वाटी मिल्क पावडर घातलेली आहे। आता हे चला परत व्यवस्थित मिक्स करून घेऊया। छान असं मिक्स करत राहायचंय। तर हे चांगलं एकजीव करून घेऊ आपण। यामध्ये आता काजू आणि बदामची पण पावडर घालून घेऊ। सर्व पावडर घातलेली आहे। त्याचबरोबर आता मोदक जेवढे गोड बनवायचे त्यानुसार साखर पण घालूया। पिठी साखर घालायची आहे किंवा तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता। इथे साखर घातलेली आहे आपण। आता हे मिक्स करायचं, आपल्याला चांगलं हलवत राहायचं आहे। एकदम मस्त खव्याच्या मोदकासारखे हे पनीरचे मोदक तयार होतात आणि रेसिपी पण एकदम सिंपल सोपी आहे। नक्की ट्राय करा तुम्ही पण। हे बघा आता चांगलं मिक्स करत राहूया आपण। 1-2-3 मिनिटं बारीक गॅसवरती चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि मग एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। आता हे छान मिक्स करत राहूया आणि मग थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया। चांगलं मिक्स करून घ्यायचं। मस्त अशी ही सिंपल सोप्या पद्धतीने पनीर मोदकची रेसिपी आहे। हे बघा हे मिक्स झालेलं आहे। यामध्ये विलायची पावडर घालू आपण। विलायची पावडर घालूया। मस्त अशी विलायची पावडरने छान आपल्या मोदकाला चव येते आणि हे परत आपण असं हलवून घेऊया। चांगलं 1-2 मिनिटं असं हलवून घेऊया आणि मग एका डिश मध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवूया। हे बघा चांगलं एकत्र करून झालेलं आहे। आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊ। मिश्रण बघा ताटात काढून घेतलं होतं। मिश्रण आपलं थंड झालेलं आहे। 10 मिनिटं मी बाहेरच ठेवलं होतं। तर हे बघू शकता किती मस्त थंड होऊन असं घट्ट झालेलं आहे आपलं हे मिश्रण। आता आपण मोदक बनवायला सुरुवात करू। मोदकाच्या साच्याला तूप लावून घ्यायचं। एकदम मस्त आणि खव्यासारखे असे छान आपले मोदक तयार होतात आणि रेसिपी पण सिंपल आहे मैत्रिणींनो। नक्की तुम्ही पण करून पहा। तर हे असं ठेवून घ्यायचं। असं दोन्ही बाजूनी व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि मग
बंद करून घ्यायचा आपला साचा आणि जे एक्स्ट्राचं सारण आहे ते काढायचं आणि हे असं खालच्या साईडने पण प्रेस करून घ्यायचं. हे बघा, आता आपण मोदक बघूया. मस्त असा आपला मोदक झालेला आहे. आता बाकीचे पण मोदक आपण अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहे. रेसिपी एकदम सिंपल आहे मैत्रिणींनो. नक्की तुम्ही घरच्या घरी अशी पनीर मोदकची रेसिपी नक्की करून पहा आणि मला पण नक्की सांगा की तुमचे मोदक कसे झाले होते. हे बघा, एक्स्ट्राचं जे सारण आहे ते काढून टाकायचं. असं प्रेस करून घ्यायचं आपण सर्व साईडनी व्यवस्थित. आता मोदक आपला काढायचा आहे. बघू शकता किती छान असा आपला मोदक पनीरचा इथे तयार झालेला आहे का नाही मस्त अशी ही मोदकाची रेसिपी. चला आता अशाच पद्धतीने आपण सर्व मोदक तयार करून घेऊया. या डिश मध्ये बघा, मी आपले सर्व पनीरचे मोदक छान असे तयार करून घेतले आहेत. एकदम मस्त असे हे पनीरचे मोदक तयार झालेले आहेत. नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने पनीर मोदक रेसिपी करून पहा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे पण कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपालीज कुक स्टुडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.